महाराष्ट्र के अमरावती जिले के मादी आश्रम स्थित गुरदास भोंडू बाबा के खिलाफ 25 जनवरी को जबलपुर की एक महिला ने उसके साथ शारीरिक शोषण की शिकायत पुलिस थाने में दर्ज कराई थी, जिसके बाद फरार बाबा की खोज पुलिस कर रही थी। पुलिस ने बताया कि बाबा अपनी पहचान छुपाने के लिए दाढ़ी और बाल कटवाकर पुलिस की आंखों में धूल झोंकने के लिए सामान्य वेशभूषा में मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश में ऐसी जगह घूम रहा था जहां इसकी खबर किसी को न लगे। महाराष्ट्र पुलिस ने इसकी सूचना तीनों जिलों को दी। तीनों जिलों की सहायता और गुप्त सूचना के आधार पर आखिरकार पुलिस ने बाबा को मध्य प्रदेश के भोपाल से गिरफ्तार कर लिया है। या घटनामध्ये जे पीडित महिला आहे ते जबलपूरची होती। त्याने आमच्या कुन्हा पोलीस स्टेशनमध्ये 25 जानेवारी 2024ला तक्रार दिली। यामध्ये त्याने सांगितले की जे बाबा होता महिलाची फसवणूक करून यांच्याशी वारंवार शारीरिक संबंध केले आणि याची व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते पण बाबाद्वारा करण्यात आली होती। हे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग ज्यावेळेस जे पीडित महिला त्याने बघितली तर याने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली होती। हे गुन्हा दाखल झाल्यापासून जे बाबा जो होता तो फरार होता आणि याच्या पाठीमागे पोलीस आणि आमचे स्थानिक गुन्हे शाखा याची 2 टीम कंटिन्यू याचे पाठलाग करत होती। हे बाबा जे आहे ते वेगवेगळ्या स्टेटमध्ये, यूपी मध्ये, वेस्ट बेंगॉल मध्ये ते फिरत होता आणि यानं आपली जे ओळख आहे न पटण्यासाठी जे स्वतःचे केस आणि दाढी आहे ते पण कापलेली होती। पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।